पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्याचे एकाच गोष्टीकडे लक्ष लागले होते, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार। कारण की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यापासून या ठिकाणी म्हणजेच 21वा हप्ता जमा झाल्यापासून दररोज असं सांगण्यात येत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार, अशा प्रकारच्या बातम्या देखील दररोज समोर येत होत्या। परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। परंतु आता शेतकऱ्याची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेले असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती नेमका कधी आणि कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला जमा होणार, जर असा प्रश्न तुमचा असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्यातील किती शेतकऱ्याच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार, त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून कोणत्या शेतकऱ्याला अपात्र करण्यात आले, कोणत्या शेतकऱ्याला हप्ता बंद करण्यामध्ये आला, त्याचबरोबर नेमका हा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा होणार, सोबतच कोणत्या वेळेला आणि म्हणजे किती रुपये किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार, याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता म्हणजेच देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता देखील हा जमा केला जात असतो। पण आता नुकताच या ठिकाणी 19 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ती राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालीला वेग देखील आलेला आहे। आता डीबीटीचं म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या असणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आता वितरित देखील केला जाणार आहे। आता सर्व काही महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत, पण तो नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आज आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला तर बघूया सविस्तर अपडेट। शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आलेले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच 8व्या हप्त्याची तारीख ठरली असून या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 2000 रुपये नेमके कधी जमा होणार, अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमके कधी जमा होणार, याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा महान सन्मान निधी योजना राज्यातील लाखो शेतकऱ्याची एक भरभक्कम आर्थिक आधार ठरलेले आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती सुरू झालेल्या या योजनेमधून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। आतापर्यंत या योजनेचे 7 हप्ते यशस्वीरित्या वितरित झालेले आहेत। म्हणजेच तुमच्या खात्यावर देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत साधारणतः 7 हप्ते जमा झाले असतील तर 7 हप्त्याचे पैसे किती, तर साधारणतः 14000 रुपये आतापर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे जमा झाले असतील। आता राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 7000 रुपये पूर्णपणे जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाले असून आता सर्व शेतकऱ्याचे लक्ष 8व्या हप्त्याकडे लागलेले आहे। आता याचं कारण कोणतं आहे, तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झालेला आहे, त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागलेलं आहे। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकारचा देखील हप्ता वितरित केला जात असतो। पण या अनुषंगाने पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। त्यामुळे आता असा नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार या सर्व शेतकऱ्याचे या ठिकाणी लक्ष लागलेले आहे। जसं पाहिलं तर रब्बी हंगामातील खते, बियाणे आणि मशागतीसाठी या निधीची अत्यंत गरज असल्याने सरकार हा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि या ठिकाणी रब्बी हंगाम देखील सुरू आहे। सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे देखील मोठे नुकसान झाले। त्यानंतर आता
रब्बी हंगाम सुरू झाला. आता रब्बी हंगाम चांगले उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या जर बघायला गेलं तर रब्बी हंगाम मध्ये काही शेतकऱ्यांना औषधाची खते बियाण्याची गरज असते. म्हणजेच पिकांना फवारणी असेल, खते असेल, अशा काही खर्चासाठी शेतकऱ्यांना सध्या पैशाची गरज आहे. खते खरेदीसाठी, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना सध्या पैशाची अत्यंत गरज आहे. हे देखील आता राज्य सरकारच्या लक्षात आलेले असून सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला असून डेबिटच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता 8वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची कोणतीच गरज नाही. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर जमा होणारच आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल. परंतु एक धक्का देणारी बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. ते म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच बऱ्याच शेतकऱ्यांना हा हप्ता बंद करण्यात देखील येत आहे. कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता बंद करण्यात येत आहे, शेतकऱ्यांना हप्ता काय मिळणार नाही, कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार, तुम्हाला हप्ता मिळणार का, तर तुम्हाला हप्ता कधी मिळेल, तुम्हाला आता काय करावे लागणार, नेमका हप्ता कधी मिळणार आहे हे देखील आपण बघतच आहोत. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले तर लक्षपूर्वक सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. आता कोणत्या शेतकऱ्याची नावे यादीमध्ये वगळण्यात आलेले आहेत, तर का शेतकऱ्याचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे, तर शेतकऱ्यांना यादीमधून वगळण्याचं माहिती देत आहे. तर आता बघा, ज्या शेतकऱ्याचं नाव यादीमध्ये असेल तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्याचे नाव यादीमधून काढण्यात देखील आलेले आहेत. आता कोणत्या शेतकऱ्याचं नाव यादीमधून काढण्यात येत आहे, म्हणजेच कोणत्या शेतकऱ्याचं नाव आणि कोणत्या शेतकऱ्याचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणापूर्वी सरकारने लाभार्थी यादीची तपासणी देखील केली. यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली. सुमारे साधारण पाहिलं गेलं तर या ठिकाणी 4 ते 5 लाख शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जवळजवळ लक्षपूर्वक बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून किती जर साधारण 4 ते 5 लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. तपासणीमध्ये अनेक मृत व्यक्तीच्या नावावरती लाभ घेतला असल्याचं या ठिकाणी आढळले. तर एकाच सातबाऱ्यावरती दुहेरी लाभ घेणारे, आयकर म्हणजेच ITR भरणारे शेतकऱ्याची नावे देखील या यादीमधून हटवण्यात आलेले आहेत. आता एका रेशन कार्डवरती एकच लाभार्थी, म्हणजेच एका रेशन कार्डवरती एकंदरीत जर बघायला गेलं तर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला त्याचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की एका रेशन कार्डवरती एकच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. नवीन नियमावली आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यात येत आहे. जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतील तर अशांना अपात्र देखील करण्यात येत आहे. एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे, असे काही सरकारच्या माध्यमातून नियम देखील लागू करण्यात आले असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता अपात्र देखील करण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा जर सांगायचं झालं म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र करण्यात येत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्याचं नाव यादीमधून वगळण्यात येत आहे ते आपण या ठिकाणी पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी बघू शकता, सुमारे साधारणतः 4 ते 5 लाख शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे. कोणकोणत्या शेतकऱ्याचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे तर बघा, पुन्हा सांगत आहे, अनेक मृत व्यक्ती असतील. म्हणजेच या ठिकाणी काय तर असं देखील सांगण्यात आहे की तपासणीमध्ये अनेक मृत व्यक्तीच्या नावावरती लाभ घेतला जात होता. म्हणजेच लाभ घेतला जात असल्याचं या ठिकाणी उघड झालेलं होतं. म्हणजेच अनेक मृत व्यक्तीच्या नावावरती या ठिकाणी जमा झालेला लाभ या ठिकाणी अशा पद्धतीने जो हप्ता जमा झाला होता तो या ठिकाणी बंद करण्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर एका सातबार ते दुहेरी लाभ घेणारे असतील तर असे देखील शेतकरी या ठिकाणी अपात्र करण्यात येतात. त्यानंतर आयकर म्हणजेच ITR भरणारे म्हणजेच या ठिकाणी शेतकरी आहेत जे गव्हर्नमेंटला सरकारला टॅक्स भरत असतील तर अशा टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्याचा देखील या ठिकाणी हप्ता बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर एकाच कुटुंबामधील एकापेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यात देखील येत आहे. एका रेशन कार्डवरती फक्त एकाच व्यक्तीला लाभ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. अशा काही नवीन नियमामुळे जुने नियम आहेत आणि काही सरकारच्या माध्यमातून नवीन नियम देखील या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. जे शेतकरी नियमामध्ये बसतील अशा शेतकऱ्यांना खात्यावरती नमो योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. तर या अनेक शेतकरी या नियमामध्ये बसत नाहीत तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही. आता या ठिकाणी समोर आलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः 4 ते 5 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार नाही. आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार का, तर हे पाहणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का, तर नाही. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला असेल तर लक्षपूर्वक बघत चला.
तुम्हाला मी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का नाही हे आपण या ठिकाणी बघत आहोत. आता या ठिकाणी जर तुमच्या खात्यावरती साधारणतः 19 नोव्हेंबर या दिवशी तुमच्या खात्यावरती जर PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही EKYC जी काही प्रक्रिया आहे तर ती तुम्ही पूर्ण केली असेल. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक केलेले असेल तर तुम्हाला 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता झाला तर अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यावर देखील PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही, परंतु काही कामे करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता हप्ता जमा होण्यासाठी काही तांत्रिक बाबी देखील तुम्ही पूर्ण करणे अनिवार्य आहे. आता कोणत्या बाबी तुम्हाला पूर्ण करणे आवश्यक आहे तर ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मागील हप्ते जमा झाले तरी देखील त्यांनी काही तांत्रिक बाबी तपासून घेणे गरजेचे आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही आधार कार्ड असतं ते बँकेच्या खात्याशी लिंक नसतं. त्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनेचे पैसे जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का नाही हे देखील तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला EKYC जी प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण करावी लागणार आहे. आता जे काही शेतकरी EKYC करतील, जेव्हा काही शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा केलेला आहे. आता जे शेतकरी EKYC करणार नाहीत तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही. EKYC करण्यासाठी तुमच्या जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन तुम्ही KYC जी प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील EKYC केले नसेल, ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजचे काही ही 2 कामे करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. कोणते कामे जर EKYC करा, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही 2 कामे केल्यानंतर या ठिकाणी जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असं आपल्याला म्हटलं तर काहीच हरकत नाही. म्हणजे हप्त्याच्या लाभासाठी ही 2 कामे करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं महत्त्वाचं तुमचं EKYC आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. ही जर तुम्ही 2 कामे केली असतील तर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा 100% जमा होणार आहे. आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे? DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार असल्यामुळे या ठिकाणी जमा होण्याचा विलंब होणार नाही. नमो शेतकरी योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अधिकृत सांगण्यात आले की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे काही संस्थांची साखळे या ठिकाणी पूर्णपणे नष्ट झालेले आहे आणि नष्ट करण्यात देखील आलेले आहे. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी सुटल्यानंतर तो थेट शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतो. यामुळे भ्रष्टाचार देखील कमी झालेला असून शेतकऱ्यांना आता पूर्ण रक्कम मिळते. आता याआधी काय व्हायचं, सरकारच्या माध्यमातून हप्ता कोणतेही या ठिकाणी रक्कम वाटप करण्यात होत असली तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होत नव्हते. त्यामुळे शेतकरी देखील अडचणीमध्ये सापडत होते. परंतु सध्या DBTची जी काही प्रक्रिया आहे DBTच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होतात. आणि सरकारच्या माध्यमातून जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असली तर DBT जी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे लगेच साधारणतः मला 5 ते 10 मिनिटाच्या आत शेतकऱ्याच्या हप्त्यावरती या ठिकाणी जमा होत असतो. त्यामुळे आता हप्ता जमा होण्यास कसलाही विलंब होणार नाही. शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. जी काही रक्कम आहे, जी तुमची नमूदची रक्कम आहे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. साधारणतः एका सेकंदामध्येच लगेच तुमच्या मोबाईलवरती SMS देखील येतो, मेसेज देखील येतो आणि तुमच्या खात्यावरती पैसा जमा झालेच म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला. आता लगेच तुमच्या मोबाईलवरती SMS येतो आणि मेसेज देखील येईल आणि मोबाईल देखील मेसेज आल्यानंतर लगेच तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्या पैशाविषयी काढून देखील आणू शकता. आणि DBTची प्रक्रिया असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीच काळजी करायची गरज नाही. आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यामध्ये सध्या तरी महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार हप्ता हा डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार होता असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता जमा होण्यासाठी थोडासा उशीर होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. आणि या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी डिसेंबर अखेरीस म्हणजे पाहिले गेलं तर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर सोडण्यात येणार अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे थोडीशी तांत्रिक अडचण आल्यामुळे कदाचित हप्ता थोडा वाटपास उशीर झालेला आहे. या ठिकाणी साधारणतः जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होईल. सध्या जर या ठिकाणी बघायला